विस्ताराने सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी विश्वासाचं वातावरण पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्याबाबत भारत आणि पाकिस्तानने सहमती दर्शवली। दोन्ही देशांचे DGMO अर्थात लष्करी कारवाई महासंचालकांमध्ये 10 मे रोजी झालेल्या चर्चेत ही सहमती झाली। दोन्ही देशांदरम्यान विश्वास निर्माण करण्यासाठी उचलण्यात आलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। 10 मे रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर सैनिकांच्या तैनातीला नियंत्रित करण्याच्या उपायांवर चर्चा केली होती। दोन्ही देशांनी विश्वास निर्मितीचे उपाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात सांगितलं होतं। 12 मे रोजी देखील DGMO स्तरीय चर्चा झाली होती। यामध्ये लष्करी कारवाई थांबवून करार कायम ठेवण्यावर भर देण्यात आला होता। भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, मात्र शांतता कायम ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल असं भारतीय लष्कर आणि सरकारनं स्पष्ट केलं होतं। सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांना सहमतीची गरज आहे आणि या दिशेने उचललेली पावलं अतिशय महत्त्वाची आहेत असं देखील भारतीय लष्करानं सांगितलं होतं। या सहमतीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेची नवी दालनं खुली होणार आहेत। यामुळे भविष्यात सीमेवर शांतता प्रस्थापित होईल, मात्र सीमेवर कोणत्याही प्रकारचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्य दक्ष आहे असं देखील या निवेदनामध्ये म्हटलं आहे। परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानचे परराष्ट्र